मतदानाआधीच महायुतीला लॉटरी लागल्याचं दिसतंय। महायुतीचे 70 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। भाजपचे सर्वाधिक म्हणजे 44 उमेदवार, तर शिवसेनेचे 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर एक अपक्ष उमेदवारही बिनविरोध विजयी झालाय। मनपा निवडणुकीच्या मतदानाआधीच महायुतीला मोठी लॉटरी लागलेली आहे। राज्यभरात महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। यामध्ये सर्वाधिक 44 नगरसेवक भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। तर राष्ट्रवादीनेही 2 बिनविरोध नगरसेवकांद्वारे खातं उघडलेलं आहे। इस्लामिक पार्टीच्या मालेगावमधून एक आणि दुसऱ्या एका ठिकाणी एक अपक्षाचीही बिनविरोध निवड झालेली आहे। या निवडणुकीला सामोरं जाताना या बिनविरोध जागा निवडून आल्यानं सत्ताधारी महायुतीचं मनोबल वाढलेलं दिसतंय। महापालिका निवडणुकीतही एरवी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्याची उदाहरणं आहेत। यंदा मात्र त्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्यानं राज्यात बिनविरोधचा नवा पायंडा पडत असल्याची चर्चा रंगतीये। तर कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत पाहूयात। भाजपचे 44, शिवसेनेचे 22, राष्ट्रवादीचे 2 आणि अपक्ष 2 असे एकूण 70 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। तर भाजपचे किती नगरसेवक कोणत्या महापालिकेमध्ये बिनविरोध विजयी झालेले आहेत पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये 15, पनवेलमध्ये 6 आणि भिवंडीमध्ये 6, जळगावमध्ये 6 आणि धुळ्यामधले 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। अहिल्यानगरमध्ये 3 आणि पुण्यामध्ये 2, पिंपरी चिंचवड महापालिकेमधील 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। तसे भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। आता शिवसेनेचे कोणते उमेदवार कोणत्या महापालिकांमधून निवडून आलेत पाहूया। ठाण्यामधले 7, कल्याण डोंबिवलीमधले 7, जळगावमधले 6 आणि भिवंडीमधले 2, सोबतच ठाण्यामध्ये 7 आणि कल्याणमध्ये 7 असे एकूण 22 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत। मध्ये असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा 5 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आले। त्यामुळे या सर्व नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो।